नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात दूध भेसळीचं मोठं रॅकेट पकडले गेलेलं आहे। मोठा प्रकार हा उघडकी झाला असून अन्न औषधी प्रशासन विभागानं ही तातडीने मोठी कारवाई केलेली आहे आणि ह्या रॅकेटचा पर्दाफाशही या कारवाईमध्ये झालेला आहे। ही कारवाई जामखेड तालुक्यात करण्यात आलेली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी एका शेतामध्ये गोट्यावर छापा टाकला होता। छाप्यात धक्कादायक बाब समोर आली। हे रसायन आणि घातक पदार्थ वापरून भेसळयुक्त दूध तयार केले जात होते। आता ह्या भेसळयुक्त दुधामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला पाहिजे तसे दर मिळत नाही आहे आणि ही खूप मोठी कारवाई ह्या गुंडावर झालेली आहे। तसे दूध भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे रसायन, पॅराफिन, लिक्विड आणि इतर साहित्यसुद्धा त्यांच्याकडून हे हस्तगत केलेले जमा केलेले आहे। अधिकाऱ्याच्या माहितीनुसार काही दिवसापासून या भागात दूध भेसळीबाबत तक्रारी येत होत्या आणि गुप्तचर माहितीनुसार अशी माहिती मिळाली होती की या ठिकाणी असं भेसळयुक्त दूध तयार केलं जातं। आता त्यानंतर अन्न व औषधी प्रशासन विभाग सतर्क झाला होता। स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत हा प्रकार त्यांनी उघडकीस आणला। या भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनसुद्धा केलेले आहे। आता मित्रांनो, दूध भेसळीचे प्रकार थांबवण्यासाठी शासनाने कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिला होता। आता जवळपास मागच्या वर्षीपासून ह्या कारवाईला सुरुवात झाली होती। आता ज्या जनावरांना इंजेक्टेबल वापरलं जातं, मेडिसिन वापरलं जातं, ते दूधसुद्धा डेअरीमार्फत वेगवेगळे केले जात होते आणि एकदम म्हणजे तरबेज पद्धतीनं ही कारवाई केल्या जात होती आणि भेसळयुक्त दूध हे निवडलं जात होतं। नागरिकांनी संशयास्पद दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहनसुद्धा वेळोवेळी करण्यात आले होते। आता याच अनुषंगातून महाराष्ट्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूध भेसळीचा मोठा प्रकार उघडकीस आला आणि तिथं अन्न औषधी प्रशासन विभागानं धाड टाकली। या धाडीमध्ये या रॅकेटचा पर्दाफाश त्यांनी केला आणि लवकर ह्या पूर्ण जे गुंड होते त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता यावर यासमोर काय कारवाई होती हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे। मित्रांनो, अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांनाही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।